ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. मंडळी नमस्कार. आज सांगोल्यात माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा भव्य असा मेळावा, अर्थात ती बैठक होती परंतु तो मेळावाच आपल्याला म्हणावा लागेल. तर हा मेळावा झाला आणि या मेळाव्यामधून मंडळी दीपक आबांना मानणारा जो चाहता वर्ग आहे तालुक्यातला, असंख्य असा चाहता वर्ग, त्या चाहत्या वर्गाला ऊर्जा देण्याचं काम दीपक आबांनी केलेलं आहे. मंडळी या दीपक आबांच्या मेळाव्याकडं आपल्याला राजकीय अर्थानं बघितलं तर दीपक आबांनी एका अर्थानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं आपल्याला दिसते. मंडळी त्याचं महत्त्वाचं कारण असं की आजच्या या मेळाव्याला मी स्वतः उपस्थित होतो. तिथलं सगळे जे कव्हरेज आहे तुम्ही आपल्या सांगोला पॉलिटिक्स या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर बघितलेलं आहे. मंडळी या मेळाव्याची काही निरीक्षणं नोंदवण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतो आहे. मंडळी या मेळाव्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं निरीक्षण असं की या मेळाव्याच्या निमित्तानं दीपक आबांनी एक मोठं शक्ती प्रदर्शन केलं आणि त्यांचे जे राजकीय विरोधक आहेत आणि त्यांच्यावर जी लोक टीका करतात सातत्यानं, तर त्यांना त्यांनी दाखवून दिलेलं आहे की दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या गटाची या तालुक्याच्या राजकारणामध्ये नेमकी ताकद किती आहे किंवा राजकीय महत्त्व किती आहे, या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये दाखवून दिलेल्या. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा की दीपक आबांनी या आजच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं जे रणशिंग आहे ते फुंकल्याचं दिसतं. त्याचं महत्त्वाचं कारण असं की या मेळाव्याला तालुक्यातल्या सर्वच जिल्हा परिषद गट असतील, पंचायत समितीचे गण असतील, तर याच्यातून शेकडो कार्यकर्ते असंख्य वाहनांच्या माध्यमातून या मेळाव्याला उपस्थित होते आणि या माध्यमातून दीपक आबांनी एका अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समितीचं रणशिंग फुंकल्याचं आपल्याला दिसते. हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा असा की या सगळ्या घटना घडामोडी घडत असताना दीपक आबांनी इथलं सांगोला तालुक्यातलं जे स्थानिक राजकारण आहे तर त्या स्थानिक राजकारणाच्या अनुषंगानंही काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या भाषणामध्ये मांडलेल्या आहेत. त्याच्यातली महत्त्वाची पहिली गोष्ट अशी की दीपक आबा या एकूण सांगोला शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे गेले होते आपल्याला माहीत आहे. परंतु सांगोला नगर परिषदेच्या या शहरी विकास आघाडीची जी रणनीती होती तीच रणनीती किंवा तोच एकोपा हा पुढच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा दिसेल असं त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले. कारण त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नावाचा उल्लेख करून, याशिवाय भारतीय जनता पक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाचा उल्लेख करून आगामी काळात ही सांगोला शहर विकास आघाडी जी होती त्याच पद्धतीनं भाजप, शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबांचं गट या माध्यमातून एक आघाडी करून पुढच्या निवडणुकीला सामोरं जाऊ अशा पद्धतीचं स्पष्टपणे त्यांनी भाष्य केलेलं आहे. याच्यातला मंडळी चौथा मुद्दा असा की शहाजी बापूंच्या संदर्भात सातत्यानं चर्चा होताना दिसते. दीपक आबा ही सातत्यानं शहाजी बापूंवर टीका करत असतात आणि त्यांच्यापेक्षा जास्त टीका ही शहाजी बापूंकडून दीपक आबांवर होताना दिसत असते. तर त्या टीकेला या सभेमध्ये, या अर्थात बैठकीमध्ये प्रत्युत्तर देण्यात येऊ नये किंवा टीका करू नये असा कार्यकर्त्यांचा सूर होता. काही कार्यकर्ते तसे म्हणत होते, परंतु काही कार्यकर्त्यांचं मत असं होतं की आबांनी या टीकेला प्रत्युत्तर त्यावेळेस दिलं पाहिजे. जर टीकेला प्रत्युत्तर नाही दिलं तर कदाचित त्याच्यातनं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार होऊ शकतात आणि या संभ्रमातून आपलं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं बहुतांश कार्यकर्त्यांचं असं या मेळाव्यामध्ये मत आलं की आबांनी त्यावेळेस त्यांच्यावर होणाऱ्या राजकीय टीकेला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. तर मंडळी आबांनी प्रत्युत्तर दिलं का, तर 100% दिलेलं आहे. आबा सुरुवातीला सर्व कार्यकर्त्यांना सूचना करत होते या मेळाव्यामध्ये की कोणीही राजकीय टीका टिप्पणी करू नका. मात्र आबांना शेवटी नाविलाज असतो त्यांच्या भाषणामध्ये टीकेला प्रत्युत्तर द्यावं लागलं. टीकेला नेमकं प्रत्युत्तर काय दिलं, तर दीपक आबांच्या संदर्भात माझे आमदार शहाजी बापू पाटील जे की दीपक आबांचे पूर्वाश्रमीचे जुने मित्र आहेत, जुने दोस्त आहेत, तर त्यांनी अशी टीका केली होती किंवा असं विधान केलं होतं की आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शहाजी बापूंची शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि शक्य झालं तर शेकापला घेऊन आम्ही या निवडणुका लढू, अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या. मात्र हा उल्लेख करत असताना शहाजी बापूंनी मात्र असं म्हणत की दीपक आबांसोबतची युती ही मला जीवनात परवडणार नाही असं फार गंभीर विधान केलं होतं. आणि त्याच वेळेस आपल्याला वाटलं होतं की दीपक आबांना सोबत घेऊन शहाजी बापू या आघाडीमध्ये नसणार आहेत. परंतु
या सगळ्या घटना घडामोडीवर बोलणं दीपक आबाने अपेक्षित होतं आणि ते आबा आजच्या या मेळाव्यामध्ये त्यांच्या भाषणात बोललेले आहेत. दीपक आबांनी स्पष्ट आणि रोखठोकपणे सांगितलं की मी कुणाचीही युती करण्यासोबत किंवा आघाडी करण्यासोबत मी कुणाच्या दारात स्वतः गेलेलो नाही, माझ्याकडेच तुम्ही आला. म्हणजे शहाजी बापू हे 2019च्या निवडणुकीत माझ्याकडेच आले होते, किंबहुना 24च्या निवडणुकीत सुद्धा ते माझ्याकडेच आले होते. अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलेलं. हे विधान करताना दीपक आबांनी शहाजी बापूंच्या मुलाच्या संदर्भात आता दिग्विजय पाटील यांच्या संदर्भात सुद्धा भाष्य केलं. कारण दिग्विजय पाटील हे महूद जिल्हा परिषद गटातनं शिवसेनेकडून इच्छुक होते. एक गंभीर आरोप शहाजी बापूंवर केला. तो आरोप म्हणजे महूद जिल्हा परिषद हा जो गट आहे तर तो गट ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करून त्यांनी आपल्या मुलाला सुद्धा नादाला लावला असं त्यांनी स्टेटमेंट केलं. आणि त्याच्या पुढं जाऊन दीपक आबांनी एक ऑफर शहाजी बापूंना दिली. ती ऑफर काय होती तर ती ऑफर अशी होती की तुमचा मुलगा म्हणजे शहाजी बापूंचा मुलगा दिग्विजय पाटील यांना मी जवळा जिल्हा परिषद गटातून बिनविरोध निवडून आणतो, मात्र तुम्ही कमळाच्या चिन्हावर लढायला पाहिजे. तर ही ऑफर त्यांनी दिग्विजय पाटील अर्थात शहाजी बापूंचे सुपुत्र यांना दिलेले. मंडळी, हा याच्यातला एक महत्त्वाचा भाग झाला. आणखी एक याच्यातला महत्त्वाचा भाग असा की दीपक आबांनी या सगळ्या घडामोडीनंतर अर्थात त्यांच्या भाषणानंतर माध्यमांशी बोलताना काही महत्त्वाचे खुलासे केले. त्याच्यामध्ये त्यांनी असे स्पष्ट सांगितले की भविष्यात जर समजा शहाजी बापू हे शेकाप भाजप आणि दीपक आबा गटासोबत जर आले तर त्यांना आम्ही सोबत घेऊ असे त्यांनी सुतोवाच केलेले आहेत. माझे कुठलेही राजकीय वैर हे शहाजी बापूंच्या सोबत नाहीत असं त्यांनी त्या ठिकाणी विधान केलेलं आहे. मंडळी, हा जो एकूण मेळावा होता हा मेळावा त्याला त्यांनी बैठक म्हटलं होतं, पण आपण त्याला मेळावा म्हणू शकतो. कारण मी स्वतः त्या ठिकाणी बघितलं की दीपक आबांच्या या मेळाव्याला ओसंडून गर्दी वाहत होती. म्हणजे जे हर्षदा लॉनचा जो हॉल होता, सभागृह होतं, त्या सभागृहाच्या बाहेर म्हणजे सभागृहामध्ये बसायला मुळात अनेक लोकांना जागा मिळाली नाही, तुडुंब गर्दी होती. सभागृहाच्या बाहेरही मोठ्या प्रमाणामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उभे राहून भाषण ऐकत होते. त्या सगळ्यांना आबांनी संबोधित केलं. मंडळी, एकूण आजचा जो मेळावा आहे तर तो मेळावा सांगोल्यातल्या आगामी राजकारणावर परिणाम करणारा होता. कारण याच्यातनं दीपक आबांनी काही महत्त्वाच्या गोष्टी क्लिअर केल्या. त्या म्हणजे शेतकरी कामगार पक्ष अर्थात डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सोबतीनं भविष्यातल्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या जातील. दुसरं त्यांनी विधान असं केले की पुढचे जे राजकीय सगळे निर्णय आहेत ते जयाभाऊंशी चर्चा करून हे सगळे निर्णय घेतले जातील आणि शहाजी बापू सुद्धा सोबत आले तर काय हरकत नाही, कारण राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. मंडळी, आता आपण शेवटाकडे येऊया. या मेळाव्यामध्ये खरं तर आपल्याला माहीत आहे की दीपक आबांच्या बाबतीत एक सातत्यानं चर्चा होती की दीपक आबा हे भाजपमध्ये जातील किंवा राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जातील. या चर्चा सातत्यानं होत होत्या. विशेषतः आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना एक अपेक्षा होती की या मेळाव्यामध्ये दीपक आबा अशी घोषणा करतील की मी स्वतः भाजपमध्ये जाणार अशी घोषणा करतील असं अपेक्षित होतं. मात्र आबांनी स्पष्टपणे बोलणं टाळत कार्यकर्त्यांनी एक सुतोवाच दिलेले आहेत. कारण आबांनी भाषणात स्पष्टपणे असं म्हटले की तुमच्या मनातला जो निर्णय आहे तर तो निर्णय तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये समजेल आणि पक्षाचा किंवा कोणता ना कोणता झेंडा ही 100% हातात घेतला जाईल. हे विधान, कारण मंडळी आपण सांगोला पॉलिटिक्सवर अगदी सुरुवातीला आबांचं भाषण झाल्या त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ आपल्या सांगोला पॉलिटिक्स यूट्यूबला आपण अपलोड केलेला आहे. 17 मिनिटांचं ते साधारणतः भाषण आहे. ते तुम्ही तो व्हिडिओ भाषण जे आहे पूर्णपणे पाहू शकता. तर दीपक आबांनी एकंदरीत सुतोवाच असं केलेलं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आगामी काळामध्ये जाण्यासंदर्भातली जी चर्चा आहे, जे निर्णय आहेत ते घेतले जातील. ते स्पष्ट म्हणाले नाहीत, मात्र त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या ऐकून त्यांचा जो रोग होता तर तो रोग त्याच अर्थानं होता. मंडळी, ही सगळी निरीक्षणं झाली. मात्र याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट प्राधान्याने लक्षात घ्यावं लागेल की विधानसभेच्या म्हणजे 2024ची जी सभेची निवडणूक झाली तर या निवडणुकीमध्ये दीपक आबांना पराभव पत्करावा लागला आणि या पराभवानंतर सुद्धा दीपक आबांच्या पाठीमागं इतका मोठा जनसमुदाय आहे, इतके मोठे कार्यकर्ते आहेत, इतका मोठा चाहता वर्ग आहे, हे त्यांनी आजच्या मेळाव्यातून दाखवून दिलेला आहे. हा एक महत्त्वाचा भाग. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा भाग असा की दीपक आबांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणुकीचं जे रणशिंग आहे तर ते आजच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतून फुंकल्याला दिसते. मंडळी, या सगळ्या गोष्टीचे जे सकारात्मक परिणाम आहेत तर ते परिणाम
आगामी राजकारणावर किंवा राजकीय घडामोडीवर निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्णपणे पाहिला असेल, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओखाली आपल्याला व्हिडिओ आवडला याबाबतची कमेंट करा आणि हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं थांबूया. धन्यवाद. ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.